रोम रोम भाइयों। राईड विथ राही या मोटो व्लॉगिंग चॅनलच्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. हा पसारा बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आज आपण कुठेतरी जाणार आहोत. तर सकाळचे वाजले 4:45 आणि बाईक स्टार्ट करून आम्ही निघालो. तर मार्चच्या तडाख्याच्या गरमीत सूर्यदेवाने आमचे कोवळ्या उन्हाने स्वागत केले. तर लोणावळ्यात जात असताना आपल्याला डोंगर आणि दऱ्यांचे दर्शन होतच असते. बाईक राईड करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की ज्याच्याकडे बाईक नाही किंवा ज्याला बाईक चालवता येत नाही जगातील एका सुखापासून वंचित आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोणावळ्यात जात असताना माझं लक्ष तिकडे असलेल्या पडीक बंगल्यावरती आणि तिकडे असलेल्या रॉस रॉयसवरती गेली. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की हा कोणता बंगला आहे. बराच वेळ राईड करून पोटात कावळे ओरडायला लागलेले आणि युनिव्हर्सल ब्रेकफास्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेदूवडा आम्ही ऑर्डर केले. आजच्या डेस्टिनेशनवरती तर आपण पोहोचलेलो, पण तिकडे आज आपला राहण्याचा प्लॅन होता. त्यामुळे पटकन बाईक पार्क केली आणि हा तुमच्यासाठी व्ह्यू चेक. पटकन रूमवरती जाऊन फुटेज खाण्याचा प्रयत्न केला आणि हा तिकडच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा आहे की नाही सुंदर. रूमवर लगेज ठेवलं आणि तिकडून लगेचच आपण आपल्या हिडन लोकेशनवरती जायला निघालो. तर व्हिडिओमध्ये आता आपण पुढे वळूया. बाईक एका सावलीच्या ठिकाणी लावून आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली. हे लोकेशन ओल्ड मुंबई पुणे हायवेला असून लोणावळा टोलनाक्याच्या आधीच आहे. तर हे आहे वाळवण गावात असलेलं छोटंसं वाळवण लेक. बराच वेळ लेक साईडला बसून शांततेचा आनंद घेतला आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या लोकेशनला निघालो. आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत असताना ऑलमोस्ट सनसेट हा होतच आलेला, पण हे लोकेशन फारसं लांब नाही आहे. माझ्या मित्रांनी पहिल्यांदाच हे ठिकाण पाहिलेलं, त्यामुळे तो बराच वेळ एकांत एन्जॉय करत बसलेला. चारी बाजूनी डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण म्हणजेच पावना लेक. गावात आलोय आणि गावरान जेवण हे तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे पावना लेक पासून अगदी 10 ते 15 किलोमीटरवरती असणाऱ्या हॉटेल विशालवर आज आपण आलेलो आहोत. पटकन एक स्पेशल चिकन थाळी ऑर्डर केली, पण LPGचा तुटवडा असल्यामुळे सुपर स्पेशल थाळी आम्हाला त्यांनी ऑफर केली. पोटभर जेवण, सुंदर लोकेशन आणि 8 तासांची झोप मिळाल्यानंतर एका कॉर्पोरेट मजदूरला काय हवंय, परत आम्ही आपल्या परतीचा प्रवास सुरू केला. तर व्हिडिओमध्ये इतकंच, पण आपल्या भावाच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका.